सर प्रश्न असा आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अभिनंदन करतो की मला वाटते ह्याच्यामध्ये पुरामध्ये पहिलाच तुमचा पक्ष आहे जो पुढं आलेला आहे आणि एक आंदोलन करतो आहे. बरेचसे बाकीचे पण याला सुद्धा नाव दिलं जाऊ शकतं की एक शक्ती प्रदर्शनचं आता सध्या त्याचाही महापूर आलेला आहे. माझा मुद्दा सर असा आहे की जे धेंडे सरांनी म्हणा किंवा जानराव सरांनी म्हणा किंवा तुम्हीसुद्धा खूप सिरियस आरोप केलेले आहेत ऑन कॅमेरा. तर त्याच्यामध्ये धेंडे सर तर मागचे माजी उपमहापौर होते. तर तुम्ही स्वतःला सुद्धा किती जबाबदार समजता, कारण का हे 3 वर्षाचं फक्त झालेलं असं नाही आहे. आणि तुम्ही जर म्हटलं तर की प्रशासन राज्य आलेलं त्याला फक्त 2.5-3 वर्ष झालेले आहेत. तर त्याच्या अगोदरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळी तुम्ही काय विरोध केला आणि काय केलं? आम्ही त्यावेळेसही विरोध केला होता. माझी जीबी मधली भाषणं तुम्ही ऐका. त्याचबरोबर प्रशासन आल्यानंतर 2 वेळा आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे. पर्यावरणवाद्यांबरोबर मी स्वतः आयुक्त विक्रम कुमार असताना मार्च मध्ये 8 मार्चला पत्र दिलं होतं की नदी सुधार योजनेचं काम तात्काळ थांबवा. पर्यावरणचा परवानगी जी मिळालेली आहे त्या परवानगीमध्ये जे तुम्ही पुरावे दिलेले ते पुरावेच मुळात चुकीचे आहे. ब्लू लाईन मध्ये बांधकाम करता येत नसताना तुम्ही त्या ठिकाणी भरावा टाकून नदी सुधार योजनेचं काम करताय आणि त्यावरती आयुक्तांनी कसलाही त्याच्यावरती पाठपुरावा केला नाही. आम्ही सातत्याने प्रशासनाला सांगतोय की ही कामं चुकीची चालू आहे. जायकाच्या प्रकल्पाचं मी तुम्हाला जे उदाहरण दिलं तेच उदाहरण उज्ज्वल केसकर्णींनी त्यांच्या संघटनेने ते कोथरूडमध्ये आणि वारजामध्ये पण दिलेलं आहे. म्हणजे महानगरपालिकेची कामं जी चालू आहेत त्याला आम्ही विरोध करू शकतो. राज्य शासनाला आम्ही विनंती केलेली आहे, त्यांच्यापर्यंत पण आम्ही हे सगळे विषय पोहोचवलेले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देखील हे सर्व सांगितलेलं आहे, इन कॅमेरा सांगितलेलं आहे. म्हणजे असं नाही की आम्ही विरोध केला नाही. आम्ही सत्तेत आहोत याचा अर्थ आम्ही जनतेसोबत आहोत हे लक्षात घ्या. आम्ही काय विकासाच्या विरोधात पण नाहीये, पण विकास करत असताना सामान्य जनतेला त्याचा किती त्रास होतो ह्याचंही आकलन आम्हाला आहे. एवढं या प्रसंगी सांगतो. पण या बाबतीत कालच यांनी सूचना दिल्या की एकतर सेनादल तैनात केले गरिबांच्या रक्षणासाठी. दुसरं म्हणजे की सर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये हे सरकारचं कामच आहे जीवित रक्षण करण्याचं नागरिकांचं. आमचं म्हणणं आहे की याला जबाबदार कोण आहे? व्हाय डिड दिस हॅपन ओनली दिस टाइम? 1997 मध्ये 90,000 क्युसेक्स पाणी सोडलं गेलं त्यावेळेस पूर आला. त्यानंतर 2002 मध्ये 67,000 क्युसेक्स पाणी सोडलं गेलं त्यावेळेस पूर आला. 2019 मध्ये 45,000 क्युसेक्स सोडलं पूर आला. आता तर परवा 28,000 क्युसेक्स मध्येच पूर आला. म्हणजे पाणी वाढत नाहीये पण पूर येतोय. ह्याचा अर्थ नदीचं पात्र कुठेतरी कमी झालेलं आहे, प्रवाह कुठेतरी थांबलेला आहे म्हणून पूर येतो. हा सरळ साधा निष्कर्ष आहे तो. आणि म्हणून आम्हाला वाटतं की नदी नाल्यांवरती जेवढे नैसर्गिक प्रवाह आहे त्याच्यावरची जेवढी अतिक्रमण आहेत ती सगळी अतिक्रमणं काढण्यात यावी ही आमची पहिली मागणी आहे. सरकार स्थापनेपासून तुम्ही सरकारमध्ये होता आणि आता अजूनही आता विरोधात जाता मग येणाऱ्या आम्ही विरोधात सरकारच्या नाहीये, जनतेच्या बाजूने आहोत. पण सरकार जे काम करते ते तुमच्या मनानुसार होतच नाहीच होत ना. मग आता प्रशासन येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही विरोधक म्हणून आम्ही या मुद्द्यावर विरोध आहेच ना. आणि आठवले सर तर खास मोदी सरांचे लाडके आहेत. प्रश्न असा आहे की या ठिकाणी सत्तेत असलो म्हणून या ठिकाणी त्यांना विरोध करायचा नाही हा मुद्दा नाहीये. या ठिकाणी जर काम होत असेल तर आम्ही विरोध करणार. सत्तेत असलो म्हणून विरोध नाही करायचा असा मुद्दा नाहीये. तर या ठिकाणी सत्तेत असलो तरी सुद्धा काम होत असेल तर बोललं पाहिजे आणि बोलावं ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. त्यामुळं आता ज्या पद्धतीने आता नदी सुधार प्रकल्प झाला त्याचा राडारोडा, त्याचा गाळ, त्याचं लोखंड, त्याचं सगळं पाण्यात पडले. मुख्यचा पूल तिथं बांधलाय, जाऊन बघा नदी पात्र सगळं कमी झाले. जे काम करतात ते ठेकेदार तिथं राडारोडा टाकतात, त्याच्यावर अधिकारी कारवाई करत नाही. तुझा राडारोडा काढून घेतला पाहिजे ना, तुझ्या त्या राडारोड्यामुळे तो तसाच पडलेला आहे. आणि मग मात्र पाण्याची जाण्याची पात्रता किंवा पाणी साचण्याचं आहे ते किती कमी झालंय. या सगळ्या ह्याच्यामध्ये अधिकारी भ्रष्टाचारी आहे. यामध्ये शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि याचा परिणाम सगळ्या गोरगरिबाला भोगावा लागतो. आणि त्यामुळं राज्य शासन मध्ये जरी आम्ही असलो तरी सुद्धा नागरिकांच्या प्रश्नावर मात्र आम्ही संघर्ष करणार. त्यामुळे त्याबद्दल काही हे दुमत नाही.
सर असतानाही तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागते, कुठेतरी तुमचं ऐकलं जात नाही असं तर होत नाहीये? प्रश्न ऐकलं जात नाही. ज्यावेळेस आमचं सत्तेत असलो तरी सुद्धा जर अंगावर प्रश्न होत असेल तर त्याच्या विरोधात बोललं पाहिजे ना. आता इकडे प्रशासक आहे, कोणी प्रशासक 3 वर्ष झालं, कोणाचं ऐकतंय? हा सर प्रश्न परत असा आहे सर एक मिनिट. म्हणजे आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आम्ही लोकांच्या प्रश्नावरती जे प्रश्न सत्तेत राहून सुटत नाहीत त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करतोय. वास्तविक रिपब्लिकन पक्ष हा त्याची ओळखच आहे की रस्त्यावरचे आंदोलन करणं. या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रिपब्लिकन पक्ष हा सर्वात आंदोलन करणारा पक्ष म्हणून नोंद आहे. त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन नवीन नाही. आम्ही आंदोलन हे यासाठी करतोय की या प्रश्नामध्ये शासन गंभीरपणे भूमिका घ्यायला पाहिजे. शासनाकडून जी भूमिका घेतली जाते त्याचा आपण सर प्रश्न खूप आहेत बरं का, पण एवढं मात्र आहे. हो घेतो ना मी त्यांना, त्यांच्याशी बोलतो ना साहेब. हां घेतो ना नंतर. तुम्ही ऐकून मी तर पुणे शहरामध्ये गेल्या काय म्हणला? 2 वेळा पूर आलेला आहे आणि ह्या पुराला जबाबदार असलेले जेवढी अतिक्रमणं नदी आणि नाल्यांवरची आहेत ती तात्काळ काढण्यात यावी ही मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहोत. त्याचबरोबर ह्या पुरामध्ये बाधित झालेले जेवढे पूरग्रस्त आहेत त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांच्या घरामध्ये नुसतं पाणी गेलं एवढा पुरता हा विषय मर्यादित नाही. काही जीवितहानी झालेली आहे, मालमत्तेचं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे, परंतु शासनातर्फे कसल्याही प्रकारची मदत अजून देखील त्यांना मिळालेली नाही आहे. ते अजूनही घरामध्ये गेलेले नाही आहेत. ते अजूनही शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांना आसरा दिलेला आहे त्या ठिकाणी आहेत. शासनातर्फे पंचनामे चुकीचे केले गेलेले आहेत. शासनातर्फे ज्यांची नावं पुरामध्ये बाधित झाले त्यांची यायला पाहिजे ती आलेली नाही, जे पुरामध्ये नाही आहे त्यांची नावं आलेली, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आहे. जवळजवळ 10,000 कुटुंब पुण्यामध्ये बाधित झालेले आहेत. तर ह्या सर्व विषयांवरती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष संजयजी सोनवणे, आमचे महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्राचे संघटक माननीय परशुरामजी वाडेकर, अशोकजी कांबळे, सर्व आम्ही या ठिकाणी पूर्ण ह्या सर्व 10,000 लोकांच्या वतीने पुणे शहरामध्ये ज्या प्रकारे बेताल बांधकामं सगळी झालेली आहेत त्याच्या नदीपात्रामध्ये आणि नाल्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. शासनाने तात्काळ ह्या सर्वांना मदत करावी आणि ही मदत लवकरात लवकर करावी आणि जे काही बेकायदेशीर बांधकामं ते काढण्यात यावी ह्याच्याकरता हा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं दिनांक गुरुवारी 8 तारखेला सकाळी 11 वाजता चालू होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिल्यानंतर मग आम्ही सिंचन भवनला जाणार आहे. इरिगेशन डिपार्टमेंटचं या ठिकाणी मोठा रोल असताना नदीपात्राच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही आहे. त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत आणि पुरामध्ये जे समन्वय पाहिजे की पाणी किती सोडलं जातं, कधी सोडलं जातं, त्या बाबतीत देखील हलगर्जीपणा आणि दिरंगाई ही इरिगेशन डिपार्टमेंटकडनं झालेली आहे. त्यांना निवेदन देऊन मग आम्ही महानगरपालिकेकडं महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यांना आम्ही सविस्तर निवेदन महानगरपालिकेशी संबंधित सगळे विषय या पुराच्या संबंधातले आहे त्याबद्दल देणार आहोत. हे या प्रसंगी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. थँक्यू सर.